जय जिजाऊ, जय शिवराय. आज 6 जून शिवराज्याभिषेक दिन. सर्वप्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही अतिशय महत्त्वाची आणि संस्मरणीय घटना आहे. राज्याभिषेक झाल्याशिवाय कोणतेही राज्य धर्मसिद्ध, प्राणप्रतिष्ठा, कायदेशीर राज्यसंस्था म्हणून त्याला मान्यता मिळणार नाही आणि ते राज्य स्वतंत्र व सार्वभौम राज्य म्हणून गणलं जाणार नाही. याच भूमिकेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला रायगडावरती राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत राजे झाले. शिस्त पालनासाठी त्यांनी दंडनीती तयार केली, शक सुरू केला, स्वतःची नाणी पाडली. त्या नाण्यावर शिवछत्रपती असं कोरलं, त्यांच्यावर कोणतंही धार्मिक चिन्ह कोरलं नाही. कारण जेव्हा ही नाणी जगात जातील तेव्हा ते आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार तयार व्हावीत, ही भूमिका त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. भावांनो आणि बहिणींनो, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. त्या काळामध्ये फारसी भाषा ही सर्वत्र होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी फारसी भाषेची मक्तेदारी मोडून मराठीला राजभाषेचा दर्जा दिला आणि राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. खरे तर ही गोष्ट खूप क्रांतिकारी होती. आज आम्ही मोठ्या अभिमानाने नेहमी असं सांगतो की मराठी आमची मायबोली, मराठी आमची मातृभाषा, मराठी वाढली पाहिजे, मराठी जगली पाहिजे. ही मराठी वाढवण्यामध्ये आणि मराठी जगवण्यामध्ये त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत, हे तमाम मराठी भाषिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. भावांनो आणि बहिणींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300व्या राज्याभिषेक प्रसंगी म्हणजे 6 जून 1974ला रायगडावर तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी आल्या आणि त्या असं म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे भारतामध्ये राष्ट्रत्वाची आणि राष्ट्रवादाची नवी पहाट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक अतिशय महत्त्वाची घटना आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत असताना तमाम शिवप्रेमींना एकच विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण डोळसपणे अभ्यासू. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती कष्टाने सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून रयतेचं राज्य निर्माण केलं, हे आपण लक्षात घेणं आणि त्या राज्यापासून प्रेरणा घेऊन तशा स्वरूपाची वाटचाल करणं हीच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ठरेल. पुनश्च एकदा राज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.